महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज मोठा राजकीय भूकंप घडला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिला आणि आता ते भाजपत जाणार अशी चर्चाला उधाण आलेलं आहे। नेमकं या संपूर्ण संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासाठी आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माणिकराव ठाकरे। सर, मला सांगा, अशोकराव चव्हाण यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिला काँग्रेसमध्ये आणि भाजपमध्ये जाणार, काय नेमकं? त्यामध्ये अशोकराव चव्हाण हे काँग्रेसमधून जाणं हे दुर्दैवी आहे, आम्हा सर्वांकरता धक्कादायक आहे। कारण काँग्रेसचा कार्यकर्ता हा विचार करतो आहे की काँग्रेस पक्षांनी अशोकराव चव्हाणांना 2 वेळा मुख्यमंत्री केलं, राज्याचं सर्वोच्च पदापर्यंत पोहोचवलं, देशामध्ये सुद्धा त्यांच्या वडिलांना राष्ट्रीय नेतृत्व त्यांच्या वडिलांनी केलं, मंत्रिपद, मुख्यमंत्री ते राहिलेत। म्हणून खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाचे विचार पुढे नेण्याची जबाबदारी अशोकराव चव्हाणांच्या कुटुंबावर, फॅमिली त्या ठिकाणी होती आणि त्यांनी काँग्रेस पक्षांवर अशा प्रकारचा निर्णय घेणं हे खरोखरच आमच्या काँग्रेसच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून दुर्दैवी आहे। परंतु ही गोष्ट स्पष्ट आहे की ज्या पद्धतीनं BJP राजकारण संपूर्ण देशामध्ये करतायत, डिक्टेटरशिप करण्याचा जो प्रयत्न BJPचा सुरू आहे, त्यामध्ये सर्व संविधानिक ज्या संस्था आहेत जे न्याय देण्याकरता या देशामध्ये निर्माण झालेले आहेत, त्याचा पूर्णपणे ED असेल, CBI असेल, या सगळ्यांचा वापर करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना नामोहरण करायचं, पक्ष फोडायची, नेतृत्व फोडायचं, कारण त्याचं स्वकर्तृत्व त्यामध्ये नाही आहे। त्यांचे विचारसुद्धा लोकांना न पटणारे आहेत। कारण या देशामधल्या वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना एकत्र ठेवून जर आपण विकास करू शकत नसेल, तर मग या देशामध्ये जी अराजकता निर्माण होईल, काय भावी पिढीकरता ते योग्य राहणार आहे? या देशामधला विकास जर होऊ शकत नसेल आणि फक्त तुम्ही भावनिक विचाराच्या आधारावर लोकांना त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न होत असेल, तर काय या देशाच्या दृष्टिकोनातून भविष्य राहणार आहेत? म्हणून सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आहे। BJPला त्यांच्या भूमिकेच्या आधारावर कोणी मतदान करणार नाहीत। भविष्यामध्ये हळूहळू त्यांचं हे कमी होत आहेत आणि त्याकरता त्यांना अशा प्रकारे ED असेल, CBI असेल, याचा वापर करून पक्ष फोडण्याच्या संदर्भामध्ये त्याचा पुरेपूर उपयोग ते करतायत। परंतु दुर्दैव आहे, देशाचं दुर्दैव आहे, अशा प्रकारचं एक नेतृत्व देशाच्या स्तरावर पंतप्रधान म्हणून आहेत, देशाच्या स्तरावर जे पक्ष नेतृत्व करतायत त्या पक्षाच्या हातामध्ये देश आहेत। म्हणून या देशाची सुरक्षितता धोक्यामध्ये आलेली आहे। म्हणून सर्व जनता विचार करायला लागल्यात। म्हणूनच त्यांना त्यांच्या पक्षाचे विचार कुठलेही मजबूतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांचा नाहीत, फक्त त्यांचा विचार तोडा फोडा आणि आपला पक्ष वाढवा असा जो प्रयत्न आहे त्यामधलाच एक भाग आहे। परंतु काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि आमचे नेतृत्व आहेत, खारगे साहेब आहेत, अध्यक्ष आहेत, राहुलजी गांधी आहेत, ज्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे या देशामधल्या सर्व जाती धर्मातील लोकांना संविधानिक पद्धतीने न्याय मिळाला पाहिजेत आणि तीच भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। त्यामुळं आम्हाला याची भीती नाहीत, कोण नेते जात आहेत, कोण 2 कार्यकर्ते जात आहेत, पण काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये मजबूत आहे। काँग्रेस पक्षाचे विचार या देशाला पुढे नेणारे आहेत, म्हणून आम्हाला भीती बाळगण्याचं कारण नाही। परंतु ह्या घटनेमुळं निश्चितच एक दुर्दैव आम्ही म्हणेल, धक्का, फार मोठा धक्का आहे, आमचं हानी आहेत, काँग्रेस पक्षाचीही हानी आहेत। मी असं म्हणणार नाही की त्याच्यामुळे हानी झालेली नाही अशोकरावांमुळं किंवा त्यांच्या काही मित्रांमुळं, हानी आहेत, परंतु हे आमचं दुर्दैव आहे की अशा प्रकारचा निर्णय अशोकरावांनी घेतलेला आहे। हो, एक असे म्हटलं जाते की अजूनही भाजपच्या कडनं असं बोललं जातं आहे की अजून 10 ते 12 आमदार मोठ्या संपर्कात असल्याचेही 10 ते 12 आमदार पुन्हा संपर्कात आहेत BJPच्याकडून, अशी माहिती समोर येत आहे। नाही, की मला वाटत नाही की अशा प्रकारे 10 ते 12 आमदार संपर्कात आहे आणि ते जातील। शेवटी काँग्रेसवर निष्ठा असणारे आमदार असो, काँग्रेसचे नेते असो किंवा कार्यकर्ता असं आहे, त्यांना कुठे जाण्याचं कुठलं कारण नाही आहे। ते काँग्रेस पक्षाला ज्यांनी आतापर्यंत वाढवण्याचं काम केलं ते काँग्रेस पक्षापासून दूर नाही जाणार। याच्यामध्ये काही जाऊच शकणार नाही असं नाही, काही जातील 1-2 लोक, परंतु अशा प्रकारे काही मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये जाण्याची कोणाची हे असेल असं मला वाटत नाही। शेवटी जनता याचं उत्तर त्यांना मागेल, त्यांच्यावर काही उत्तर नसेल। त्यामुळं सर्वांनी एकच ठरवलेलं आहे की काँग्रेस पक्षासोबत राहण्याची भूमिका घेतली।
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असं म्हणत आहेत की यांची पक्षातच घुसमट होत होती. बावनकुळे माझे मित्र आहे, परंतु त्यांना त्यांच्याच पक्षात किती घुटमळ होतं हे विचारायचं. त्यामुळं बावनकुळे काय बोलतात, फडणवीस काय बोलतात, नेहमीच त्यांना खोटं बोला पण रेटून बोलण्याची सवय आहे. आणि त्यांना असं वाटतं की नाही, हे अंतर्गत काँग्रेसमधल्याच बरोबरी होती, त्यांचे स्टेटमेंट मी ऐकले आणि त्याच्यामुळे सगळे ह्या प्रसंगाला काँग्रेसला सामोरं अत्यंत चुकीचं. ईडी CBI हे सगळ्या तुम्ही ज्या पद्धतीनं मुस्कुटदाबी करता आहेत, हे लपून दुसऱ्यावर त्या ठिकाणी ब्लेम द्यायचा की नाही त्यांचाच दोष आहे, आमचा काही दोष नाही, हा नामनिराळेपणा राहण्याचा जो प्रयत्न आहे ना, ते जनता फारच जाणत आहे आणि लोकांना कळून चुकलं आहे. त्याच्यामध्ये तुमचा खोटारडेपणा, तुम्ही किती विधानं करतात, त्यात किती तथ्यांश असते, हे आता जनता ओळख त्याची झालेली नाही. तसं नाही, सगळी जनता ओळखून आहेत. आणि या निवडणुकीमध्ये तुम्हाला लोकसभा असेल, विधानसभा असेल, या निवडणुकीमध्ये दिसून येईल की काँग्रेस पक्ष आमची इंडिया आघाडीच पुढे येईल, हे आता सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे. आगामी राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत महाराष्ट्रातून. याच्यावर या निर्णयाचा, अशोकरावजी चव्हाण यांच्या निर्णयाचा काही परिणाम होऊ शकतो? नाही, ते राज्यसभेचा निर्णय जो आहे दिल्लीवरून पक्ष नेतृत्व करत असतो निर्णय. तिथून जो काही निर्णय होईल ते सगळ्यांना मान्य करून चालावं लागतो. आणि मला तरी वाटतं की ते पक्षाच्या हिताच्या, राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे निर्णय होतात आणि तो निर्णय जो काही होईल तो सर्वच जण मान्य करतात. निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.